नमस्कार. आदरणीय प्रदीपदादा रावत, माझे मित्रच म्हणता येतील, संतोषजी शेलार आणि महेशजी पोनेरकर आणि ज्यांचं बोट धरून मी या सावरकर विचारांचा अभ्यासाची सुरुवात केली आणि लेखन क्षेत्रामध्ये मला प्रभाव त्यांचा म्हणता येईल. तसं मी लिहितो की नाही माहीत नाही, पण मला असं वाटतं की मी त्यांना फॉलो करतो. ते म्हणजे डॉक्टर श्रीरंगजी गोडबोले. म्हणजे सावरकर आणि माझ्या लेखन कुठल्याही विषयातले प्रवासातले ते मी त्यांना माझे मार्गदर्शक म्हणून मानतो. ते आणि चंद्रशेखर साने. 2019ला 25 मे 2019ला इथेच माझं पहिलं पुस्तक सावरकर आक्षेप आणि वास्तव प्रकाशित केलं होतं. त्याच्यात पहिलं प्रकरणच माफीपत्र या विषयावरती होतं. पण ते जेमतेम पुस्तकाच्या मर्यादेमुळे 20-30 पानांचं होतं. त्यात मला तेव्हा माफीपत्र मी वाचलेली होती, पण ती मला कॉपीराईट न मिळाल्यामुळे छापता आली नव्हती. नंतर विक्रम संपत यांचं पुस्तक आलं. मला नवीन अजून काही त्यांची आवेदनं वाचता आली आणि मग असं वाटलं की सावरकरांवरती जे भरपूर आरोप केले जातात त्यातले 2 प्रसिद्ध आरोप, ते म्हणजे एक तर माफीपत्र, माफीवीर सावरकर, आणि दुसरं म्हणजे गांधी हत्येचा. गांधी हत्येवरती शेषराव मोरे सरांनी आधीच काम करून ठेवले, त्याचं वेगळं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. मग एक फक्त विषय राहिला होता आवेदनपत्राचा. तो जरा विस्तृतपणे हाताळणं मला असं वाटलं की खूप गरजेचं आहे. आणि अनायसाने मला कॉपीराईट परमिशन्स मिळत गेल्या. संपादकांकडनं पण त्यांच्या काही डॉक्युमेंट्स त्यांनी माझ्याशी शेअर केली. त्यांनी परमिशन दिली की तुम्ही छापू शकता तुमच्या पुस्तकात. तर मग त्यांची सगळी मूळ आवेदनं 5 आपण या पुस्तकात छापलेली आहेत. त्या व्यतिरिक्त जे मला एक नवीन सापडलं ते म्हणजे येसुवहिनी आणि माई सावरकरांचं जे आवेदनपत्र होतं तेही या पुस्तकात आपण घेतलेलं आहे. ब्रिटिशांच्या काही नोंदी सापडल्या मला सावरकर संदर्भातल्या. काही माझ्याकडे स्वतःकडे डॉक्युमेंट्स होती, काही मला डॉक्टर गोडबोलेंकडच्या डॉक्युमेंट्समधनं मला मिळाली, काही संपादकांकडनं मला मिळाली. आणि मग म्हटलं की एक पुस्तक ह्याचं तयार करावं. आणि म्हणून साधारणतः परिशिष्टमध्ये काही आवेदनं जी आहेत ते धरून एक 150 पानांचं पुस्तक आम्ही हे सिद्ध केलं. आणि मला असं वाटतं की आवेदनपत्र ह्या विषयावरती त्याची बॅकग्राऊंड, मूळ आवेदनपत्र, त्याच्यानंतरचे परिणाम, हे सगळ्याच्यात विस्तृतपणे याचा उल्लेख केलेला आहे. समकालीन, विशेष करून मी पुस्तकाचा एक जो टोन आहे तो अभ्यासक या दृष्टीने ठेवलेला आहे. सावरकरांच्या वरती काही कुठली बाजू मांडताना त्यांचे जे विरोधक आहेत, राजकीय विरोधक, गांधी, नेहरू, काँग्रेस, कुठल्याही प्रकारचे शिव्याशाप न देता नम्रपणे मतभेद नोंदवलेले आहेत. पुराव्यासकट उलट अशी मांडणी केली आहे की तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा सावरकरांच्या सुटकेसाठी त्यांची अशी आवेदनपत्र छापली गेलेली आहेत. पेपरात सगळेचे उल्लेख होते. ते पेपर्सचे म्हणजे बॉम्बे क्रॉनिकल आणि मराठा जी तेव्हाची समकालीन वृत्तपत्र होती त्याच्यामध्ये असं आलेलं होतं की सावरकरांनी अशा प्रकारची आवेदनं पाठवली आहेत, त्यांचं मतपरिवर्तन झालेलं आहे, आता ते हिंसक मार्ग स्वीकारणार नाही आहेत. तर हे सगळं माहीत असूनही काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सावरकरांच्या सुटकेचा ठराव पास होतो. बरं, ते अधिवेशनाचे अध्यक्ष मोहम्मद अली असतात खिलाफत आंदोलनामधले, ते सावरकरांचं कौतुक करतात, महात्मा गांधीच्यावरती लेख लिहितात, विठ्ठलभाई पटेल त्यांचा ठराव मांडलं. 2 ते 6 दिवस सावरकरांच्या सुटकेसाठी नाशिकभर कार्यक्रम घ्यायचे. आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर त्याची बातमी त्या बॉम्बे क्रॉनिकलमध्ये आलेली होती की सावरकर षष्ठी नावाचा आम्ही असा नाशिक काँग्रेस समितीने कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे सावरकरांची ही जी आवेदनपत्र आहेत ही काही लपून राहिलेली नव्हती. त्याचे उल्लेख समकालीन वृत्तपत्रात सावरकरांचं जे आत्मचरित्र आहे, माझी जन्मठेप, त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. आणि असं असताना एक काही समकालीन राजकारण्यांना किंवा राजकीय गोष्टींना विरोध करण्यासाठी त्याचा सावरकर हे त्याचे उद्गाते, म्हणजे हिंदुत्ववादी सरकार म्हणून हिंदुत्वाचे उद्गाते सावरकर या नावाखाली त्या हिंदुत्वाच्या उद्गात्यांवरती, म्हणजे आपण याला फाउंटन हेड म्हणू शकतो इंग्रजीमध्ये चपखल शब्द, तर त्यांच्यावरती आरोप हे केले जातात. हे फक्त राजकीय आरोप आहेत, त्याची सत्यता काहीच नाही आहे. आणि मला विशेष उल्लेख करावा असं वाटेल ह्याच्यामध्ये, बाकी सगळं पुस्तकात तुम्ही मला डिटेल वाचता येईल, पण यात नवीन जी काय मांडणी केली आहे, एक मला नवीन जे काय सापडलं आहे उल्लेख करतो तो म्हणजे भगतसिंग आणि सावरकर ह्यांचा नेहमी कंपॅरिझन करताना असं म्हटलं जातं की भगतसिंगांना सावरकरांची आवेदनपत्र किंवा तथाकथित माफीपत्र ही काही माहीत नव्हती. आणि त्यामुळे त्यांना जी माहिती असती तर नक्कीच भगतसिंगाने सावरकरांचा काय द्वेष केला असता, ज्या टीका टिप्पणी केली असती असा आरोप केला जातो. तर भगतसिंगांना सावरकरांची पत्र माहिती होती की नाही ह्याचा पुरावा उपलब्ध नाही आहे, खूप शोधलं, काही सापडत नाही. पण भगतसिंगांनी सावरकरांचं कौतुक केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, तेही पुस्तकात दिलेले आहेत. पण त्या व्यतिरिक्त रामप्रसाद बिस्मिल म्हणजे काकोरी गटामध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफुल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी आणि रोशन सिंग या चौघांना फाशी शिक्षा झालेली होती.
आणि फाशी शिक्षा झालेली असतानाही रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि त्यांच्या सांगण्यावरनं इच्छा नसतानाही अशफुल्ला खान यांनी सावरकरांसारखंच अगदी सेम तंतोतंत जुळणारं की आता माझं मतपरिवर्तन झालं आहे, आता मी अहिंसात्मक मार्गाने संविधानिक मार्गाने आता सगळा लढा लढीन, अशा प्रकारची आवेदनपत्र ब्रिटिशांना पाठवली होती. 7 विविध लोकांना, म्हणजे जे ॲडमिनची लोक असतात, हे अधिकारी, तो अधिकारी, किंवा मदन मोहन मालवीय असतील त्यावेळेचे सत्ता अधिकारी, सत्तेमध्ये असणारे एक त्यांच्याकडे पद होतं ते, अशा लोकांना त्यांनी ती पत्र पाठवली होती. बरं, हे स्वतः रामप्रसाद बिस्मिल त्यांच्या जेलच्या आत्मकथेमध्ये हे नमूद करत आहेत. आणि त्यांचं जो काही आवेदनपत्र आहे ते आवेदनपत्र भगतसिंगांचं एक नियतकालिक होतं, किरती आणि मतवाला नावाचं. त्यात भगतसिंगांनी ही त्यांची सगळी पत्र छापलेली आहेत. मूळ समग्र भगतसिंग वाङ्मय हिंदी आणि मराठी आणि इंग्रजी जे काही ते सगळ्यामध्ये हे उपलब्ध आहे. मी मूळ हिंदीच वाङ्मय रेफर केलेलं आहे. बरं, त्या हिंदी वाङ्मयाचे प्रकाशक कोणी संघ हिंदू महासभा सावरकरवादी नाही आहेत, ते कम्युनिस्टच आहेत. त्यामुळे ते काही कोणी संघवाल्यांनी त्यात घुसडलेलं वगैरे असं काही नाही आहे. ते सगळे त्याचे प्रकाशक तुम्ही चेक करा कोण आहेत ते. तर त्या समग्र भगतसिंगमध्येच त्यांनी पत्र छापलेली आहेत. नुसती छापली नाही आहेत, त्यांनी खाली त्याच्यात कमेंट केलेली आहे की अशा प्रकारची पत्र यांनी पाठवली होती, आम्हाला माहिती आहे. बरं, त्या संपादकीय टिप्पणी अशी आहे राजेंद्रनाथ लाहिरींच्या पत्रानंतर की राजेंद्रनाथ लाहिरींनी हे पत्र पाठवलं, सगळं माहिती आहे. आणि त्यांच्या हौतात्म्यांनी प्रभावित होऊन भगतसिंगांनी आपल्या लहान भावाचं, त्याचा जन्म झाला होता 1928 मध्ये, त्याचं नाही नाव ठेवलं होतं राजेंद्र. मग मी लगेच ते क्रॉस व्हेरीफाय सुद्धा केलं की नक्कीच त्यांच्या जन्म झाला होता का भावाचा वगैरे, सगळं चेक केलं तर नक्कीच खरंच त्यांच्या लहान जन्म 28 साली झाला होता आणि त्याचं त्यांनी नाव राजेंद्रच ठेवलेलं होतं. आणि संपादकीय टिप्पणी आहे ती त्याच प्रकाशकांची संपादकीय टिप्पणी आहे. तर मला असं वाटतं जे भगतसिंग यांना माहिती आहे की लाहिरींसारख्या क्रांतिकारकांनी अशी आवेदनपत्र पाठवली आहेत की ज्याला तथाकथित माफीपत्र त्यांच्या अँगलने विचार केला विरोधकांच्या, तर म्हणता येऊ शकतं. आणि ती त्यांनी छापून त्यांच्या हौतात्म्याने प्रभावित होऊन आपल्या भावाची अशी लहान भावाची नावशी ठेवलेली आहेत. तर मला वाटतं सावरकरांनी त्यांनी पत्र वाचली असती तर त्यांना काही विशेष काही वाटलं नसतं, ह्याच्यातनं आपल्याला स्पष्ट होतं. आणि क्रांतिकारकांची जी स्ट्रॅटेजी असते ते स्वतः क्रांतिकारक असल्यामुळे भगतसिंगांना ते माहिती होतं. आणि जसं आपल्याला माहिती आहे की भगतसिंगांनी त्यांचं लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर हे पुस्तक त्यांच्या संस्थेमध्ये जो कोणी ते रिक्रूट करायचे, एंट्री द्यायचे, त्यांना ते एक आयर्लंडचा इतिहास आणि एक कम्युनिझमचा इतिहास, मार्क्सवादाचा इतिहास, ह्या 3 पुस्तकांपैकी एकच भारतीय पुस्तक होतं, ते म्हणजे सावरकर चरित्र, लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर, चित्रगुप्त लिखित. ते त्यांना वाचायला सांगायचे आणि मग त्यानंतर त्याची प्रश्नोत्तर इंटरव्ह्यू होऊन ते त्यांना आपल्या संस्थेमध्ये एंट्री द्यायचे. इतकंच नाही तर त्यांची जी जेल डायरी आहे, जेल डायरीमध्ये विविध भारतीय आणि परदेशी लेखकांची पुस्तकं त्यांनी वाचली, ते त्यांनी नोट्स काढून ठेवलेल्या आहेत. तर त्या नोट्समध्ये 2 पेक्षा जास्त नोट्स फक्त सावरकरांच्या हिंदू पदपादाशाही पुस्तकाच्या आहेत. आणि हे सुद्धा समग्र भगतसिंगमध्ये उपलब्ध आहे. तर मला त्यामुळे असं वाटतं की भगतसिंगांनी सावरकरांची पत्र वाचली असती तर नक्कीच त्यांनी त्यांचा गौरवच केला असता, द्वेष किंवा टीका करण्याच्या ऐवजी. तर असे हे विविध पुराव्यांनी भरलेलं लहान प्रकरणं केली, 3-3, 4-4 पानांची असं पुस्तक सिद्ध केलं आहे. पुस्तक सिद्ध करताना अर्थातच प्रकाशक स्वातंत्र्यवीर अध्यासन केंद्र यांचं खूप छान सहाय्य लागलं. त्यांनी मला पूर्ण फ्रीडम दिलं होतं, तुला जसं हवं ती पानांचं तुझा मुखपृष्ठ सगळं तू सिलेक्ट कर, ते आम्ही तुला पूर्ण सहाय्य करू. त्यामुळे प्रकाशक अध्यासन केंद्र, विशेष करून महेशजी पोहनेरकरांचे खूप खूप आभार. आणि हे पुस्तक सिद्ध करण्यामध्ये म्हणजे जे DTP, लेआउटिंग, डिझायनिंगमध्ये कोलंबस पब्लिकेशनच्या धनश्री बेडेकर यांचंही खूप छान सहाय्य लाभलं. म्हणजे मला जसं एक अभ्यासक पुस्तक हवं पण ते सामान्य वाचकांना सुद्धा अपील होईल अशा प्रकारे डिझाईन करून त्यांनी खूप छान दिलं आहे. आणि अर्थातच प्रिंटिंग, सुंदर प्रिंटिंग ज्यांनी केलेलं आहे ते मंदा प्रिंटर्सचे आपले राहुल मरुगरजी, त्यांनी अतिशय उत्तम प्रिंटिंग करून दिलेलं आहे. आणि वेळेत आपण सध्या सगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली, कारण दिवाळीचा वेळ होता, त्यांच्या ऑलरेडी बऱ्याचशा ऑर्डर्स होत्या. पण हे सावरकर नाव आणि अध्यासन केंद्र आणि आमचे वैयक्तिक स्नेह ह्याच्यामुळे त्यांनी आम्हाला वेळेत पुस्तकं उपलब्ध करून दिली. आणि सांगायला आनंद होतो की प्रथम आम्ही 1000 पुस्तकं काढायचं ठरवलं होतं आणि आम्ही बुकिंग सुरू केलं होतं घटस्थापनेला 9 ऑक्टोबरला मला वाटतं. आणि 15 ऑक्टोबरपर्यंत 1100 प्रतींची नोंदणी पूर्ण झाली. म्हणून आम्ही आता ती 1000चा 2000 प्रती काढायचं ठरवलेलं आहे. आणि त्या सगळ्याचं डिस्पॅच ऑलमोस्ट आता पूर्ण होत आलेलं आहे आणि सगळ्यांना वाचकांना पुस्तकं उपलब्ध आहेत, इथेही तुम्ही घेऊ शकता. आणि मला वाटतं सवलतीमध्ये 100 रुपयाला पुस्तक उपलब्ध आहे, मूळ किंमत 200 रुपये आहे. आणि फक्त एक जाता जाता एक
मी ह्याच्यात मुद्दामून त्या घटनेचा उल्लेख केला नाही आहे, कारण तो माझ्या पुढच्या पुस्तकाचा भाग आहे म्हणून. फक्त तुम्हाला मी हिंट देतो की हे सगळं वाचल्यानंतर काही लोक असं म्हणतील की ठीक आहे, सावरकरांनी स्ट्रॅटेजी म्हणून काही हे गोष्टी केल्या आणि त्यांनी माफी मागायचं ढोंग केलं असेल, पण बाहेर आल्यावर सावरकरांनी परत ब्रिटिशांच्या विरोधी कधीही कुठलाही लढा का उभारला नाही. तर त्याचं उत्तर मी माझ्या पुढच्या पुस्तकात देणार आहे, सावरकर हिंदुत्व समज गैरसमज. तर पण तुम्हाला मी थोडक्यात कारण सांगतो. ह्याचं कारण असं आहे की सावरकर जेव्हा सुटले, ज्यांची मुक्तता झाली 1937 साली, तेव्हा जो काळ होता तो काळामध्ये स्वातंत्र्य स्वतः ब्रिटिश द्यायला आपल्याला तयार होते. आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स ऐकली असेल, शाळेत शिकलोच आपण, गोलमेज परिषद 1, 2, 3 झाल्या होत्या त्या. तर त्या गोलमेज परिषदेचं उद्दिष्ट असं होतं, मेन सगळं वाचलं तर, की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, तुम्ही या, आपण बसू इथे, कोणाला कसं कसं काय काय वाटणी करायची हे तुम्ही ठरवा, तुमचं ठरलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो. जे ब्रिटिश आधी स्वातंत्र्य द्यायला नकार देत होते ते आता इथपर्यंत आलेले होते. अर्थात त्यात त्यांचा काही लबाडी होती, तो मुद्दा नाही आहे, पण ते निदान तोंडाने का होईना बोलत होते. सावरकर सुटल्यानंतर तो असा काळ होता की आपली जी वाटणी करायची, हिंदू तेव्हा जो वाद होता मुस्लिम लीग आणि हिंदूंचा, की मुस्लिम लीगचं म्हणणं आम्हाला 50% हवंय, हे नामचं म्हणणं आम्हाला 40% हवंय, आम्हाला 10% हवंय. तर सावरकर म्हणाले होते की मग ही जी आपली भांडणं आहेत ती पहिले सोडवणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य काय द्यायला ते तयारच आहेत, दुसरं महायुद्ध आता होणारच आहे, त्यांचे ते लेख आहे सावरकरांचे. तर त्यामुळे जो सध्या प्राधान्यक्रम आपला जो आहे, स्वातंत्र्य आहे ते देणारच आहेत, पण आता सध्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली घटना कशी असेल, त्या घटनेमध्ये कोणाला कसे कसे अधिकार असतील, त्यासाठी त्यांचा प्राधान्यक्रम तो स्वातंत्र्य हा बदलून हिंदू मुस्लिम जागांची वाटणी कशी करावी, काय करावी, मग हिंदू कोण, ह्याची डेफिनेशन त्यांनी मुद्दावून त्याच्याकरता केली ती 23 साली. तर म्हणून सावरकरांनी आपला जो फोकस होता ते तिथून हलवून तो त्यांच्या ह्या गोष्टीकरती आणला होता. आणि म्हणून सावरकरांनी ब्रिटिश विरोधी कधी लढा उभारला नाही, पण तरीही सावरकरांनी ब्रिटिश विरोधी तेव्हा लढे उभारलेले होते. त्याचं त्यावेळी काही महत्त्व पण होतं, आणि ते काय त्याचं महत्त्व आहे ते माझ्या पहिल्या आक्षेपाणी वास्तव पुस्तकात मी घेतलेलं आहे. माझ्या पुढच्या पुस्तकातही ते मी घेणारच आहे, आणि याची विस्तृत पुराव्यासह मांडणी पण त्या पुस्तकामध्ये असेलच. आणि एक मला वाटतं पुढच्या डिसेंबरमध्ये सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर सावरकर अ सोशल रिव्होल्युशनरी हे सावरकरांचा समाजकार्यावरती आधारित असलेलं इंग्रजी पुस्तक मी आणि माझे सहलेखक तन्मय केळकर यांच्यातर्फे सुरुची प्रकाशनतर्फे प्रकाशित होणार आहे. अंदाजे 24-25 डिसेंबर दरम्यान आमचं प्रकाशित करायचा उद्देश आहे. इंग्लिशमध्ये लिहिण्याचं कारण असं की मराठीमध्ये शेषराव मोरे सरांनी ऑलरेडी भरपूर काम करून ठेवलेलं आहे, त्यात वेगळं आता काम करायचं काही उरलेलं असं मला वाटत नाही, पुस्तक रूपाने असं म्हणजे मला वाटतंय. म्हणून शेषराव मोरे सर आणि काही कागदपत्र आणि काही नवीन सापडलेल्या गोष्टी ह्या सगळ्यांचा उपयोग करून एक 150 पानी इंग्रजी पुस्तक की ज्याच्यामध्ये सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, त्यांच्या काही कविता, उदाहरणार्थ बालविधवा दुःस्थिती कथन यासारख्या कविता आम्ही इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेल्या आहेत. तर तेही पुस्तक लवकरच प्रसिद्ध होईल. तर हे सावरकरांचं हे लिखाण असं सुरू राहणार आहे. आणि अध्यसन केंद्राचा आपण ग्रुप तयार केला आहे, तर त्या ग्रुपमध्येही जे लेखक, वक्ते, अभ्यासक ह्यांचं स्वागतच आहे, जे संयतपणे शांतपणे पुराव्यासकट अशी मांडणी करतील. तर त्यांना नक्कीच असं आम्ही तरुण भारतकडनं सावरकर विशेषांक काढतो, नवीन लेखकांना संधी उपलब्ध करून असे विविध आम्ही उपक्रम करत असतो. तर नक्कीच नवीन नवीन लेखक आणि व्याख्याते तयार व्हावेत या उद्देशानेच या अध्यसन केंद्रामध्ये विविध उपक्रम सुरू असतात. त्यातही सगळ्यांनी सहभागी व्हा. आपण आज सगळे माझ्या विनंतीला मान देऊन आलात, त्या सगळ्यांचे आभार. नक्की पुस्तक बघा आणि नक्की तुमचा अभिप्राय मला कळवा. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.